तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तर मित्रांनो आज आपण जाणार आहेत ते खेतवाडीतले बाप्पांचे दर्शन बघण्यासाठी। सगळे गणपतीचे बाप्पा आपल्याला मूर्त्या कव्हर करणार खेतवाडीमधल्या। तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि गणपती बाप्पा मोरया आली याला अजिबात विसरू नका मित्रांनो, कारण का खूप छान असं तुम्ही आपल्या नवीन चॅनलला देखील या चॅनलला देखील तुम्ही प्रतिसाद देतात मित्रांनो। खूप छान असं तुमचा कमेंट पण येतात। तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण जाऊया खेतवाडीला। पहिलं तर आपण उतरणार गँड रोडला उतरून आपण मित्रांनो पहिलं आपण सर्वप्रथम बाप्पांची मूर्ती पाहणार आहे, ती म्हणजे गँड रोडचा महाराजा। महाराजाची मूर्ती आपण पाहणार आहे मित्रांनो। तर जाऊया मित्रांनो फटाफट बाप्पा आपण कव्हर करणार। तर या तर मित्रांनो आपल्या समोरच्या बाप्पांची मूर्ती आहे, ती गँड रोडचा महागणपती आहे। खूप छान दिसते बाप्पांची मूर्ती आणि खूप उंच आहे। तर मित्रांनो आपण पहिला गणपती बघितला तो गँड रोडचा महागणपती। स्टेशनच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। आणि महागणपतीचं दर्शन झाल्यावरती आता आपण जातो खेतवाडीमध्ये। आपण खेतवाडीचे सगळे गणपती आपण कव्हर करू। चला तर मित्रांनो आता आपण खेतवाडीमध्ये आलो आहे। तर सर्वात प्रथम बाप्पांचे दर्शन करणार आहे ते आपण खेतवाडी 13वी गल्ली मुंबईचा अनंत ह्या बाप्पाचे सुद्धा आपण आगमन सोहळा कव्हर केलेला मित्रांनो। एंडला दाखवलेला आपण तो, कारण का संध्याकाळी 4 ते 5 वाजता बाप्पांचं आगमन झालेलं। तर मित्रांनो आता आपण पहिला गणपती बघतोय, जसं बोललो मला की मुंबईचा अनंत खेतवाडी 13वी गल्लीचा बाप्पा यांची आपण सर्वप्रथम खेतवाडीमध्ये दर्शन घेणार आहे। चला तर दादा पटपट बाप्पांचं दर्शन घेणार आहे। तर मित्रांनो आपण खेतवाडी 13वी गल्लीमध्ये मुंबईच्या आनंदाचे दर्शन घेतले। आता इथून खेतवाडी 12वी गल्ली खेतवाडीचा गणराज ह्या बाप्पांचे आपण दर्शन घ्यायला जात आहोत। चला तर या लवकर। हा बघा प्रसन्ननी पहिला गणपती बघितला। भाऊ कसा वाटला बाप्पा? खूप छान आहे ना, शंकरांच्या अवतारात डेकोरेशन पण खूप छान होतं ना। हां काय बोलशील, बोल। हां पण आवडला। चल तर मित्रांनो आपल्या समोर आहे खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली बाप्पांचे दर्शन खूप छान आहे। आणि इकडचं डेकोरेशन बघा, चर्च बनवलं आहे, खूप छान वाटतंय। तर मित्रांनो आपण आता ना मुंबईचा गणराज बघितला 12वी गल्ली। आता आपण आलो मित्रांनो खेतवाडी 13वी गल्ली 11वी गल्लीमध्ये मुंबईचा महाराज बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी। चला तर जाऊया फटाफट बाप्पांचे दर्शन घेऊ। तर मित्रांनो बघू शकता ना तुम्ही मुंबईच्या महाराजासाठी लाईन लागलेली आहे बाहेर। तर मित्रांनो आपल्या समोर आहे मुंबईचा महाराज, खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आहे। चला थोडा पुढे जाऊन कव्हर करू बाप्पांना।
तर मित्रांनो, बघा प्रसन्न ना मुंबईच्या महाराजाच्या समोर बसलाय. बाबू, बाप्पाची मूर्ती कशी आहे? मस्त आहे. तुला फेवरेट गणपती आहे ना? ना मित्रांनो, दरवर्षी मला जिद्दपणा करतो हा मुंबईचा महाराजा दाखव म्हणून. बाबू, कसा वाटला बाप्पा? आवडला? नेक्स्ट टाइम हे अशी कसं आहे मग? खूप छान आहे ना. 3 घोड्यांचा रथ आहे ना बाप्पाचा. चल जाऊया नेक्स्ट गणपती बघायला. तर मित्रांनो, आता आपण मुंबईच्या महाराजांचे दर्शन केले. आता इथून जाऊ खेतवाडी 10वी गल्लीमध्ये बाप्पांचे दर्शन करायला. चला तर या. तर मित्रांनो, आता आपण ओम तांडव 10वी गल्लीमध्ये जातो आहे. बाप्पांच्या आपण अपडेट व्हिडिओमध्ये बघितली बाप्पाची मूर्ती का भव्य दिव्य होती. आता जाऊ बाप्पांचे दर्शन करू. चला तर या. तर मित्रांनो, आपल्याला ना ओम तांडव बाप्पांच्या दर्शनासाठी ना आतमध्ये जाण्याचं शक्य नाही झालं. पण एक विराज भाऊ म्हणून होता, त्यांनी आपल्याला थोडी फुटेज काढून दिली. तर खरंच त्याचे मनापासून आभार. तर मित्रांनो, आपण खेडवाडी 10वी गल्ली ऑपोजिट साईडला जाऊ. ऑपोजिट साईडला 10वी गल्ली आहे, तिकडच्या बाप्पांचे दर्शन करू. चला. तर मित्रांनो, आपल्याला ना ओम तांडव बाप्पांच्या दर्शनासाठी ना आतमध्ये जाण्याचं शक्य नाही झालं. पण एक विराज भाऊ म्हणून होता, त्यांनी आपल्याला थोडी फुटेज काढून दिली. तर खरंच त्याचे मनापासून आभार. तर मित्रांनो, आपण खेडवाडी 10वी गल्ली ऑपोजिट साईडला जाऊ. ऑपोजिट साईडला 10वी गल्ली आहे, तिकडच्या बाप्पांचे दर्शन करू. चला या. तर मित्रांनो, ओम तांडवच्या ऑपोजिट साईडला बाप्पांचा अजून एक आहे बाप्पा खेतवाडीचा. जाऊन बाप्पांचे दर्शन करू. खूप छान असे. चला या. तर मित्रांनो, आतमध्ये डेकोरेशन देखील आहे ना, विष्णूंच्या 10 अवतारांचा डेकोरेशन आहे. आणि आपला 12 सप्टेंबरला जो आपला मराठी पिक्चर येतो आहे दश अवतार, त्याचं इकडे पोस्टर लावलेलं आहे. खूप छान वाटते. आणि नक्की या मित्रांनो, तुम्ही हा प्रश्न पिक्चर बघा. आपण पिक्चरचं प्रमोशन तर करत नाही, पण पिक्चर बघा. पिक्चरचं मी ट्रेलर पाहिलं आहे. खूप छान अशी मूवी आहे दश अवतार, आपली मराठी पिक्चर. आणि सांगतो, हा जर पिक्चर चालला ना, फुल दणका वाढवणार आहे. तर मित्रांनो, आपल्यासमोर आहे ना खेतवाडीचा बाप्पा आहे. आणि इकडे बघा देखावा सादर केला आहे, तो श्री विष्णूंचे 10 अवतार आहेत. आणि बाप्पांची प्रतिमा देखील खूप छान आहे. खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पांची. तर मित्रांनो, आपण खेतवाडी 9वी गल्लीमध्ये खेतवाडीचं चिंतामणी या बाप्पांचे दर्शन घ्यायला जात आहोत. तर जाव्या फटाफट खेतवाडीचं चिंतामणी बाप्पांचे दर्शन कव्हर करूया. या. तर मित्रांनो, आपल्या समोर जे बाप्पांची प्रतिमा आहे खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली. खूप सुंदर आहे बाप्पांची मूर्ती. तर मित्रांनो, आपण खेतवाडीच्या चिंतामणीचे दर्शन केले. खरं तर खूप लाईन होती, पण इकडे हर्षद भाऊ आहे, त्यांनी आपल्याला डायरेक्ट एंट्री दिली आतमध्ये. आपल्याला माहिती ना, खूप छान अशी 2-3 बाप्पांच्या लाईन होती, पण तिथे आपल्याला बाप्पांच्या आशीर्वादाने खूप छान माणसं भेटली. त्यांनी आतमध्ये आपल्याला डायरेक्ट एंट्री दिली. त्यांचे खरंच मनापासून आभार आहे. आता जाऊ मित्रांनो, मग खेतवाडीच्या चिंतामणी मिळला. तर खेतवाडीचा कदाचित आता नंबर असणार होता खेतवाडीचा राजा या बाप्पांचे दर्शन करू. चला या. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहेत ते खेतवाडीचा महागणपती या बाप्पाच्या दर्शनासाठी. चला या लवकर. खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आणि खूप हाईट आहे बाप्पांची, असं मी ऐकलेलं आहे. तर जाऊ फटाफट बाप्पांचे दर्शन करूया. तर मित्रांनो, समोर आपला बाप्पा आहेत आणि इकडे बघा एक तोफ केली आहे मोठी अशी, म्हणजे शिवकालीन बाप्पांची मूर्ती दाखवली. आता बाप्पा एक्झॅक्ट कोणता अवतारात ते जाऊन बघू आतमध्ये. या.
तर मित्रांनो आपण ना आता खेतवाडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जातो. खूप लाईन आहे, पण इकडे आम्ही जाऊ, आपलं एक ओळखीच आहे, जाऊ पटकन त्याचं नाव सांगू आणि आतमध्ये जाऊ या लवकर. तर मित्रांनो खूप छान अशी बाप्पांची आपण आगमन सोहळा कव्हर केलेला आणि आता आपण आलो दर्शन करण्यासाठी बाप्पांचं. आणि माझ्या पाठी तुम्हाला दाखवतो मी, खूप छान असं डेकोरेशन केलं यावर्षी. तर खूप छान असं डेकोरेशन आहे. आपण प्रॉफिट मार्केटला आपण डेकोरेशनची लायटिंगच्या व्हिडिओ देखील कव्हर केलेली, खूप छान वाटते. तर मित्रांनो आपल्यासमोर आहे खेतवाडीचा राजा बाप्पाची प्रतिमा, खूप सुंदर आहे. आपण बाप्पांचं आगमन देखील कव्हर केलेला. तर मित्रांनो आपण आता खेतवाडीचा राजाचे दर्शन करून आलो बाहेर. आता इथून जागा खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये खेतवाडीचा मोर्या हे बाप्पांचे दर्शन करूया आपण या. तर मित्रांनो आपल्या समोर जे बाप्पाचं रूप आहे खेतवाडीचा मोर्याचं, यंदाचा त्यांचा बघा. तर तिरुपती बालाजींच्या अवतारातले बाप्पांची यावरची मूर्ती आहे, खूप सुंदर वाटते. तर मित्रांनो आता आपण खेतवाडी बाप्पाचे दर्शन केले. आता जाऊ पुढचे बाप्पांचा एवढं आता नाव नाही आठवत आहे, जावा फटाफट आणि बाप्पांचं दर्शन करूया या. तर मित्रांनो आता आपण आहे ना खेतवाडीचं लंबोदर क्रॉस लेन 4थी गल्ली आणि आय थिंक 5वी 6वी गल्ली, तर आता परत या क्रॉस लेन चालू होतील. तर खेतवाडीचं लंबोदर बाप्पांचे दर्शन. तो मित्रांनो आता आपण आहे ना खेतवाडीचा लंबोदर बघितला. आता आपण जाऊ मित्रांनो खेतवाडीचा सुख करता बाप्पाच्या दर्शनासाठी. चला तर या. तर मित्रांनो यावर्षीचा खेतवाडीचा सुख करता या बाप्पाची मूर्ती विठ्ठलाच्या अवतारातली आहे, खूप सुंदर. आणि इकडचा देखावा देखील संत तुकाराम महाराज यांच्या कथेवर आधारित आहे. खूप छान अशी बाप्पांची मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण धारावीचा खेतवाडीचा सुख करता बाप्पाचे दर्शन केले. आता जाऊ आपण मुंबईचा सम्राट जेव्हा महागमन असतो, महागमनाच्या दिवशी जे पहिली जे बाप्पाची मूर्ती बाहेर पडत असते बरेच वर्षामधून, तर ती असते मुंबईचा सम्राट बाप्पाची मूर्ती. जाव्या आता फटाफट बाप्पांना बघू, दर्शन घेऊ त्यांचे छान अशी या. तर मित्रांनो प्रत्येक गणपतीला लाईन आहे, 5 ते 6 बाप्पांना आपल्याला लाईन भेटले. पण आपण चाललो आहे या मार्गाने, ज्या 5च्या लाईनीने चाललो आहे आपण. मित्रांनो बघा ना इकडचा जो देखावा आहे ते देखील खूप सुंदर असा बाप्पाचा देखावा आहे यावर्षी. आणि मुंबईचा सम्राट आपल्या समोरच आहे.
तर मित्रांनो आपल्या समोरच्या बाप्पाचं रूप आहे ते आहे खेतवाडीचा मुंबईचा सम्राट बाप्पांचे रूप आहे. खूप छान असं बाप्पांचं रूप वाटते आणि प्रबळ आहे. प्रबळच्या बाकी तिरुपती बालाजींचा गंध आहे. खूप छान वाटते. तर मित्रांनो मुंबईच्या सम्राटचे आपण दर्शन केले आहेत. खूप छान दर्शन झाले आणि खरं सांगू ना प्रत्येक ठिकाणी लाईन आहे खूप सारी. म्हणजे आता 5व्या 6व्या गणपतीला आपल्याला लाईन भेटली पण लाईन न लावली आहे कारण का थोडं समजून घ्या. चला जाऊ आपण दुसरा बाप्पा कवर करूया खेतवाडीचा महाराजा या बाप्पांच्या दर्शनासाठी. चला या जाऊन फटाफट बाप्पाचे दर्शन करू. तर मित्रांनो जो खेतवाडीच्या महाराजांचा इकडे जो देखावा आहे बघू शकता. समुंदर मंथन या कथेवरती आधारित खेतवाडीचा महाराजांचा देखावा आहे. खूप सुंदर बाप्पांचे रूप वाटते. तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडीच्या महाराजांचे दर्शन केले. आता इथून आलो आपण खेतवाडी 5व्या गल्लीमध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी. तर या जागा बाप्पांचं दर्शन करू. तर मित्रांनो आपण खेतवाडी 5व्या गल्लीतनं बाप्पांचं दर्शन केलं. त्यांचं नाव होतं बाप्पाचा खेतवाडीचा गणाधीश. तर बाप्पांचं दर्शन केलं. आता आपण आलो मित्रांनो खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. चला या पटापट बाप्पांचं दर्शन करू. तर मित्रांनो आपण ना खेतवाडी 4थ्या गल्लीला बाप्पाचं दर्शन करून आलो. आता आपण आलो आहे ना मित्रांनो खेतवाडी 2री आणि 3री गल्लीमध्ये आलो आहे. खेतवाडीचा विघ्नहर्ता बाप्पांचे दर्शन करण्यासाठी आलं. चला जाऊया बाप्पांच्या छान असे दर्शन करूया. तर मित्रांनो आपल्या समोरच्या बाप्पांचं रूप आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता बाप्पांचं नाव आहे आणि यांचा देखावा देखील मित्रांनो खूप छान केला आहे. बघू शकता. तर मित्रांनो खेतवाडी आपण 2ऱ्या आणि 3ऱ्या गल्लीमध्ये आपण खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतलं मित्रांनो. आणि खेतवाडीमध्ये आपली एंडची व्हिडिओ असणार आहे कारण का खेतवाडीमध्ये आपण सगळे गणपती बाप्पा कवर केले. आणि खरंच ज्या लोकांना जिथे लाईन होती ना मित्रांनो तिकडे आपल्याला पटकन सोडण्यात आलं मधून. म्हणजे 5वाल्या लाईनला सोडण्यात आलं आपल्याला. म्हणजे कुठे जास्त टाईम नाही लागला. आपण 1 ते 1.5 तासामध्ये बाप्पांचे आपण दर्शन कवर केलं खेतवाडीमध्ये. ज्यांनी आपल्याला लाईनीत पुढे जाऊन दिलं त्यांच्याकडे मनापासून आभार. तर मित्रांनो खेतवाडीतल्या का बाप्पांचे दर्शन तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक करा. आणि जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलं असेल तर तुमचा मनापासून आभार. आता जाऊ मित्रांनो आपण आता गिरगावमधल्या बाप्पांचे दर्शन आपण कवर करणार आहे. ते येणार मित्रांनो गिरगावमधल्या बाप्पांचे दर्शन ते 2nd व्हिडिओमध्ये असणार मित्रांनो. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर जाऊया आपण गिरगावला आणि आता भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन जाग्यामध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र.